इथल्या लोहा मतदारसंघातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना एक मेसेज जावा, पंचशील ध्वज पुन्हा या जागेमध्ये पुनर्स्थापित व्हावा, पुन्हा डौलाने या फडकावा, यासाठी आपण एक इथं सर्व आंबेडकरी समाजाला एकत्र घेऊन एक भव्य असं मोर्चाचं तुम्ही आयोजन केलं होतं. पण प्रशासनानं आपल्याला कितपत मदत केली, काय प्रशासनाचे उत्तर आले, आणि त्यानंतर आपल्याला इथं परत आज पंचशील ध्वज या ठिकाणी स्थापन करण्यासाठी, उभं करण्यासाठी आपण जी भूमिका घेतली, त्यामागची काय भूमिका आहे, महाराष्ट्र यासाठी आतुरतेने वाटतात, ते काय सांगणार महाराष्ट्र? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं लोहा शहरातील एक आंबेडकरी तरुण म्हणून, आंबेडकरवादी म्हणून आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात. आणि हे जर पहिल्या दिवसापासून जागृत मीडिया म्हणून जर सर्व जर आले असते तर कदाचित इथल्या या भूमाफियांची ही मजल झाली नसती की गेल्या 40 ते 45 वर्षापासून लोहा शहरामध्ये जो पंचशील ध्वज जायकवाडी वसाहतीमध्ये आजही नगरपालिकेच्या DP प्लॅनवर, जो नगरपालिकेचा DP प्लॅन असतो त्या DP प्लॅनवर ही जागा जायकवाडी वसाहत म्हणून आरक्षित आहे, जायकवाडी कॉलनी म्हणून आरक्षित आहे. या जायकवाडी कॉलनीमध्ये जी आमची बौद्ध लोक या ठिकाणी कर्मचारी म्हणून आल्यानंतर आता माझ्यासोबत BB गायसमुद्रे साहेब आहेत, असिस्टंट इंजिनियर, आणि त्यांच्यासोबत जी काही इथं बौद्ध लोक होती, त्यांच्या अगोदर ज्यांनी कोणी जो ध्वज लावला होता त्या ध्वजाचं रक्षण, त्यांचा सांभाळ, विविध कार्यक्रम, जयंत्या या ठिकाणी होत गेल्या. पण इथल्या या भूमाफिया आहेत ह्या लोकांचं आपण नांदेडमध्ये पाहू शकता, अनेक ठिकाणी यांनी ह्या जमिनी बळकवायच्या आणि जमिनी बळकावून BOTवर द्यायचं, किंवा अशा ह्या इथल्या आता लोह्यातली ही जमीन आहे जायकवाडी प्रकल्पाची जमीन, ही 1985 पासून 2014 पर्यंत जर त्या जागा मालक जो कोण उपेंद्रनाथ कुलकर्णी, वत्सलाबाई कुलकर्णी हे जागा मालक आहेत, यांनी 14 पर्यंत कुठलीही आमची जमीन आहे म्हणून शासनाला बोलले नाहीत. आणि एकदम कुठून तरी हे दलाल येतात, हे उदगीरचे 3, परभणीचा 1 आणि लोह्यामधले हे कोण गुंडावार, कोण कोटलवार वगैरे, हे असे दलाल, हे भूमाफिया लोक येतात. यांना या बौद्धांच्या अस्मितेचं काही घेणं देणं नाही. इथं हिंदू धर्माचं मंदिर आहे, मारुती मंदिर, त्याचं काही घेणं देणं नाही. हे अशा लोकांची नजर ह्या जमिनीवर पडली आणि त्या जमिनीवर जो पंचशील ध्वज होता, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई, आमच्या महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर ह्या इथं येऊन गेलेल्या आहेत. या पंचशील ध्वजाला त्यांनी इथं वंदन करून गेलेले आहेत. अशी ही पावनभूमी पवित्र, म्हणजे या भूमाफियांना यांचं काहीही देणं घेणं नाही. आणि तो ध्वज यांनी इथून उद्ध्वस्त, या दलालांना, गुंडांना, सर्व इथं यांच्याकडे आता बनत होते बंदुकी आहेत, हे आहेत, हे आहे. आम्ही पोलिसांना सुद्धा वारंवार सांगितलं, यांनी पोलीस प्रशासनाला खोटं म्हणजे यांनी तक्रार दिली. आमचं तर म्हणणं होतं BB गायसमुद्रे साहेबांवर त्यांनी कारवाई करावी, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यांना दहशतीमध्ये आणून त्या ठिकाणी त्यांच्या हातून ते घटना, म्हणजे इच्छा नसताना त्यांनी ते प्रकार केला होता. पण नंतर ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आमचे छगनभाई आटकर असतील, गंगाधररावजी महाबळे असतील, नामदेवराव बुद्धे असतील, या सर्वांनी या प्रकरणाला वाचा फोडली. आणि नंतर वंचित बहुजन आघाडीची जी टीम पूर्ण 21 तारखेला 21/5 ही घटना घडली आणि 22/5 तर कलेक्टरांना, SP ना भेटून आमचे रविदादा पंडित असतील, शंकर महाजन जिल्हा अध्यक्ष दक्षिणचे असतील, आटकोरे सर वंचित बहुजन आघाडीचे उत्तरचे जिल्हा अध्यक्ष असतील, या सर्व वंचितच्या टीमनं जाऊन तिथं कलेक्टरला निवेदन दिलं. आणि तेव्हापासून आमचा सतत प्रयत्न होता की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही जागा सुप्रीम कोर्ट म्हणते की एखाद्या जागेवर 10 वर्षापेक्षा जास्त जर कोणाचा ताबा असेल तर त्याला मालकी तिथं बहाल करावी. पण गेल्या 40-45 वर्षापासून आमचे 47ची नोंद लोहा नगरपालिकेमध्ये, ती नोंद असताना आमच्या इथं त्यांच्या नेमकी नोंद काय क्लिअर करू द्या. विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून मुख्याधिकाऱ्याच्या नावानं ओपन स्पेस म्हणून लोहा नगरपालिकेमध्ये या जागेची नोंद होती. ती नोंद यांनी घाई गडबडीनं, आता इथले विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, लोकांचा आरोप आहे की त्यांची सत्ता नगरपालिकेवर आहे म्हणून घाई गडबडीनं त्यांनी 47 उडवला. आता लोकांचं म्हणणं आहे त्यांचा याच्यात इंटरेस्ट आहे का आहे की, पण आमचं म्हणणं आहे की तुमची सत्ता आहे, तुम्हाला आता एवढे लोक या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आलं पाहिजे बाहेर. तुम्ही लक्षवेधी क्रमांक 14
2025 हिवाळी अधिवेशनामध्ये आपण लक्षवेधी क्रमांक 14 उपस्थित केली. त्यामध्ये आपण प्रश्न उपस्थित केला की अध्यक्ष महोदय, ही 1985 पासून ज्या जायकवाडी प्रकल्पाची ही जमीन होती आणि त्या जमिनीचं एकदमच अधिकाऱ्यांना संगनमत करून धरून इथं ही जमीन त्या ह्यांना शेतकरी आणि त्या प्लॉटिंग माफियाला तुम्ही दिलेली आहे. या देणाऱ्या जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करणार का, हे लक्षवेधी आहे. आमच्या प्रत्येकाने ती लक्षवेधी आम्ही ऐकलेली आहे, आम्ही बघितलेली आहे. मग आपण याचा कुठंतरी आपण जबाबदार आहात, आपण विधानसभेचे इथले आमदार आहात, आपण सांगितलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे आणि येऊन या बौद्धांची जागा यांना म्हणलं पाहिजे तुम्ही की बौद्धांची जागा आहे 9,840 स्क्वेअर फीट, ही त्यांना बौद्धांना परत द्यावी. त्या ठिकाणी सन्मानानं तो जो आमचा 47 यांची नगरपालिकेवर सत्ता आहे, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे, 17 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत आणि जे घाई गडबडीनं चुकीनं यांनी, आता चूकच म्हणता येईल कारण नगरसेवकांचा कुठलाही ठराव बॉडीचा या ठिकाणी झालेला नाही. आपल्या टिप्पण्यावर कुठे एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाचं यांनी 47 उडवायचा अधिकार आहे का? आता उद्या काही पण टिप्पण्या घेतील. नगरसेवक कशासाठी आहेत? नगरसेवकांनी सुद्धा सर्वांनी प्रश्न उपस्थित केला पाहिजे सीओला की बाबा एवढे उद्या लोहा शहरामध्ये मस्जिदी आहेत, मंदिरं आहेत, बाजूला मारुती मंदिर आहे, यांचे कुठं आहे त्यांचे डॉक्युमेंट? तुमचा कुठलाही पुरावा नसल्यामुळे तुमचा पंचशील ध्वज, अरे असं थोडंच असते. एवढे धार्मिक स्थळ पूर्ण भारतभर आहेत, कुठं किती पुरावे आहेत, आम्हाला कशाला? तुमच्याकडे त्याच्या नोंदी आहेत. पंचशील कांबळे साहेब, तुम्हाला थोडंसं थांबवून एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधतोय मी. तुम्ही म्हणता त्याची नगरपालिकेला नोंद आहे. नगरपालिकेमध्ये एकाच पक्षाच्या हातामध्ये इथली सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथं नगराध्यक्ष आहे, त्यांच्याच पक्षाचे सगळे सत्ताधारी नगरसेवक आहेत. आपण नगरपालिका प्रशासनामध्ये 5 वर्षे 10 वर्षे आपण काम केलेलं आहे. नगरपालिका आपल्याला माहीत आहे, तिथलं प्रशासन माहीत आहे. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, आमदार प्रताप पाटील चिखलीकर या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. मग एवढं मोठं मॅटर, एवढी मोठी घडामोड ह्या मतदारसंघामध्ये घडते. प्रत्येक गोष्टीचा माध्यमातून आमदार साहेबांना ह्या गोष्टी अवगत झालेल्या असतील. परंतु एक समाजाचा नेता म्हणून, समाजाचा कार्यकर्ता म्हणून, काही समाजातल्या प्रमुख मंडळीला घेऊन आपण आमदार साहेबासोबत याबद्दल काही चर्चा घडवून आणली का? किंवा नगरपालिकेमध्ये असं का झालं याबद्दल आपण प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत कधी काही चर्चा केली काय आणि त्याचा आउटपुट काय आलेलं आहे? महाराष्ट्राला काय सांगणार? आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की विद्यमान आमदार आहेत, इथं गेल्या 21 मे पासून सदरील प्रकरण चालू आहे. आपण पेपरमध्ये सगळ्या न्यूज आहेत. लोहा शहरामध्ये ऐतिहासिक असा बौद्धांचा जवळपास 15 ते 20 हजार बौद्ध जे पूर्ण नांदेड जिल्ह्यातून, लातूर जिल्ह्यातून, हिंगोली, परभणी आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोहा तहसील कार्यालयावर मोर्चा निघतो की पंचशील ध्वजाची जागा, आमच्या पंचशील ध्वजाची विटंबना झालेली आहे. आणि मला तर नाही वाटत की त्यांच्या कानापर्यंत असा विषय गेला नाही, कारण जबाबदार ते काल परवाच आम्ही एक त्यांची बाईट बघितली की लोहा शहरामध्ये ऐतिहासिक बौद्ध विहार मी बांधतोय आणि त्याचा पूर्ण म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यातलं नाही तर संपूर्ण मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं 1 नंबरचं बुद्ध विहार मी बांधतोय म्हणून आमच्या जुन्या गावामध्ये ते बुद्ध विहाराचं वगैरे त्या ठिकाणी आहे. पण मला आदरणीय चिखलीकर साहेब, आपणास प्रश्न मला आता म्हणजे आपण प्रश्न विचारलाय त्याच्यावर सांगतो की आपण एवढा मोर्चा निघतोय, झेंडे आमचे पंचशील ध्वज, इथले जे आमचे धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करायचे आणि एकीकडे आपण आव आणायचा की आम्ही एवढं मोठं हे बांधतोय. आमची इथली बौद्ध बांधव दूधखोळे नाहीत. सर्वांना माहीत आहे की काय झालंय, कोणाकोणाचा सहभाग आहे, कोणाकोणाचा हात आहे. त्याच्यामुळं त्यांना माहीत आहे. आम्ही गेल्या 21 मे पासून रस्त्यावरची आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याच्यामुळं अगदी साधी गोष्ट आहे की त्यांना हा पूर्ण विषय माहीत आहे. फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी चिखलीकर साहेबांना मी विनंती करतो की साहेब, 9,840 फीटाची ही जागा जी नगरपालिकेची 47ची नोंद पूर्ववत आपल्या नगराध्यक्षाला सांगावं, बॉडीनं ठराव घ्यावा आणि आम्हाला तुमच्या वतीनं 5-10 कोटी रुपये देऊ वाटले तर. नाहीतर आमचे सगळे इथं गंगाधर मामा आम्ही इथं बौद्ध विहाराला पट्टी करून आम्ही इथं बौद्ध विहार बांधायची आमची तयारी आहे. नमुना नंबर 47 नगरपालिकेनं
चुकीनं म्हणा किंवा कुणाच्या सांगण्यावरून म्हणा ती कमी केलेली ही जागा तिथं अस्तित्वाला ठेवलेली नाही, रेकॉर्डला ठेवलेली नाही. पण यापुढं एक समाजाचा युवक कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता, पक्ष म्हणून, समाज म्हणून आपण ह्या आंदोलनाला कुठल्या पद्धतीनं, कशा लेवलनं कसं चालवणार आहेत. कारण आधीच महाराष्ट्र हा आरक्षणाच्या कधीच्या मुद्द्यावरून अशांत होतो आहे, कुठल्या धार्मिक मुद्द्यावरून अशांत होतो आहे. हे झेंड्याचं प्रकरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराच्या त्याची प्रतारणा होऊ नये म्हणून आपण रस्त्यावर आलेला आहात. तर प्रशासन आणि समाज हे सगळं शांत असावं आणि झेंड्याचा प्रश्न सुखरूप सुटावा अशासाठी आपण काय अपेक्षा कराल आणि कोणी लक्ष घातलं तर हे प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतंय? माझं म्हणणं आहे की इथल्या आमदारांनी, इथल्या प्रशासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि एक आपलं जर कुठल्याही धार्मिक स्थळावर एखाद्या वेळेस, आता तुमचं यांचं म्हणणं असेल, मला पाठीमागं पोलिसांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे काही कुठले पुरावे नाहीत, हे नाही ते नाही. पण ज्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभरामध्ये ज्या ठिकाणी अशी कुठं धार्मिक म्हणजे अशी सामाजिक प्रश्न निर्माण उपस्थित होतात, कोणी ध्वज लावतो, कोणी दर्गा हे करतो, कोणी एखादं मंदिर बांधते, त्यावेळेस प्रशासन पुढे येऊन तिथं क्यू प्रोसेस म्हणजे संविधानामध्ये एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा इथल्या प्रशासनानं, आमचे बौद्ध धम्मगुरू आहेत, त्याचबरोबर आमचे इथं ज्येष्ठ गंगाधर महाबळे मामासारखी आमची ज्येष्ठ लोक आहेत, या ठिकाणी या सर्वांना बोलवायचं असते आणि त्यांचं ऐकून घ्यायचं असते. जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर कुठं त्याचे काही पुरावे वगैरे काही सापडत नसतील तर त्यावेळेस रितसरपणे आपण त्या क्यू प्रोसेस फॉलो करायची असती. त्या ठिकाणी तहसीलदार असतो, तालुक्याचा न्यायदंडाधिकारी, त्या ठिकाणी आपले जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असतात आणि त्या धर्माचे ते प्रतिनिधी ते असतात आणि त्या सर्वांच्या संमतीनं त्या अगदी विधिवत ज्या धर्माचे असतील अशी त्यांची ही प्रोसेस फॉलो करायची असती. पण ज्यावेळेस 21 मे 2026ला आमचं म्हणणं तेच आहे की आम्हाला तुम्ही विचारायला पाहिजे होतं की तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत संबंधित या जागेबद्दल, विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागेबद्दल तुम्ही आम्हाला सादर करा. आम्ही आमचे भंतेजी बोलवले असते, आमचे धम्मगुरू बोलवले असते, आमचे ज्येष्ठ नागरिक सर्व आमचे इथले जे आमचे नागरिक आहेत, या बौद्धांचे प्रतिनिधी आहेत, सर्वांना बोलून आम्ही सुद्धा तुमच्या कायदेशीर या प्रक्रियेमध्ये भाग घेतला असता आणि तुम्हाला मदतच केली असती संविधानिक मार्गाने. आज सुद्धा सांगतोय, मीडियानं आता मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडे माहिती घेतलेली आहे, पण मीडियाच्या हाती अशी माहिती लागते की आतापर्यंत ह्या प्रकरणात आणखीनही कोणी तक्रारदार पुढे आलेला नाही, तक्रार दाखल झालेली नाही. पण यदा कदाचित भविष्यात आज रात्री उद्यापर्यंत तक्रार दाखल झाली, SP चे काही वेगळे आदेश आले तर समाज म्हणून आणि समाजातला घटक म्हणून ही लढाई आपण कुठल्या ताकदीनं आणि कशी लढणार? माझं तर म्हणणं आहे कालपासून हा पंचशील ध्वज या ठिकाणी आहे. आमच्यावर आता या कायदेशीर बाब आहे. जर त्यांना जे कोणी हे जागा मालक आहेत त्यांना त्यांची जागा आहे म्हणून त्यांनी सांगत आहेत तर त्यांनी सरळ सरळ पंचशील कांबळेवर पहिला गुन्हा दाखल करावा की या ठिकाणी पंचशील ध्वज या ठिकाणी लावलाय, त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा. मग तुम्ही पोलिसांनी पोलिसांचं काम करावं आणि कोर्टाला कोर्टाचं काम करू द्यावं. कोर्ट ठरवेल की हा ध्वज पंचशील ध्वज जो पंचशील कांबळेंनी इथं लावलाय, त्या ज्या आंबेडकरी अनुयायांनी सर्वांनी मिळून लावलाय, ते आम्ही कोर्टामध्ये आम्ही आमच्याकडे जे पुरावे आहेत सादर करू. आमच्याकडे 47 आहेत, त्यांनी 47 कशा प्रकारे गैरप्रकारे त्यांनी हे केलं, आमच्याकडे ठराव आहे. या ठिकाणी महाउपासिका मीराताई आंबेडकर जे आलेले आहेत त्यांचे पेपरचे कात्रणं आहेत. या ठिकाणी मारुती मंदिराची कधी स्थापना झाली त्याचे आमच्याकडे पेपरचे कात्रण आहेत. सर्व आमच्याकडे कायदेशीर बाबी आहेत. त्यामुळं आम्ही कालपासून इथं ध्वज लावलेला आहे. यांची एकाची ताकद होईना गेली आमच्यावर गुन्हा दाखल करायची. आम्ही तर स्वाभिमानानं सांगायलो की पंचशील कांबळेवर गुन्हा दाखल करा, हे तितकंच खरं आहे. पंचशील ध्वजाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.